लोकाले कीर्तन भजन आवडत नाही. भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. भजन म्हणजे बिमारी वाटते, कीर्तन म्हणजे बेकारी वाटते. आणि डीजे ऑर्केस्ट्रा असला तर मग दिवाळी वाटते. कि मुन्नी बदनाम हुए डार्लिंग तेरे लिए, मुन्नी बदनाम हुए डार्लिंग तेरे लिए. मुन्नी के गाल गुलाबी नैन शराबी रे, झंडू बाम हुए डार्लिंग तेरे लिए, झंडू बाम हुए डार्लिंग तेरे. याच्यासाठी बोलावलं का आपल्याला इथं? मुन्नीची जयंती चालू आहे का? मुन्नी कोण तुझी आतू बहीण लागते का? अरे देश कशामुळे बिघडला? तर काही लोक म्हणतात या देशाला चीनचा धोका आहे, या देशाला पाकिस्तानचा धोका आहे, या देशाला अमेरिकेचा धोका आहे. आणि एकच माझं म्हणणं आहे, तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है. तिजोरी को चोरों से नहीं पहरेदारों से धोखा है. देश को दुश्मनों से नहीं भारत के इन गद्दारों से धोखा है. या देशातल्याच गद्दारांनी या देशाला विकलं. म्हणून गाणं बदलावं लागणार रे. ते मुन्नीचं गाणं म्हणू नको, मुन्नीचा तर फायदा झाला. ओ तो गए मुतने को इतने बड़े लोगों में, ओ तो गए मुतने को इतने बड़े लोगों में. तू आव टाकून उपत काही करू नको आणि अगाऊ सोटी काही खाऊन घेऊ नको. एकटा आपला जिल्हा होय नाही. मी मला सोडून देईन हे लोक, कारण का मी काही याच्यात घुसत नाही. जवळ सायचे लवकर येतो रे बापू. अरे मुन्नीचा तर फायदा झाला 18.5 करोडचा. का तर तिनं फक्त झंडूबामचं नाव घेतलं म्हणून त्याच्यात त्या गाण्यामध्ये मुन्नीचा तर फायदा झाला. पण आता गाणं बदलवा लागल, गाणं बदलवा लागल. या देशाला जागृत कर लागल, या तरुणाला जागृत कर लागल कि देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. देश को बेच खाए बेच खाए बेच खाए रे, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण, देश बदनाम हुआ भ्रष्ट लोगों के कारण. बोलो भारत माता की जय. बोलो. आवाज द्या. कीर्तन किती वाजेपर्यंत चालू ठेवायचं? हा? नदी कोणती आहे इथं? नदी हा कॅनल आहे ना? पाणी वाहायचं असं ना तिथं नाही? मग त्या कोट्या कॅनल मध्येच नेऊन टाकतो ना मध्ये. 4 वाजेवर कीर्तन करतो. खबरदार आता लघवी आली तरी जायचं नाही. माती आडवा पाणी जिरवा, नाही तर मग एकामेकाला आडवा आणि एकामेकाची जिरवा. किती वाजेपर्यंत कीर्तन चालू ठेवायचं? 12. उठून जायचं नाही. आता तुम्हाला कप्पी लागली जोरशे, तुम्ही एक मंत्र देतो, तो वापर. डाव्या पायावर उजवा पाय ठेवायचा, म्हणजे प्रेशर कमी होऊन जाईल. तसंही नाही जमलं तर उजव्या पायावर डावा पाय ठेवायचा, म्हणजे पुन्हा प्रेशर कमी होऊन जाईल. तसंही नाही जमलं तर दोनही पाय जागेवर घ्यायचे आणि ठिबक सिंचन चालू करायचं. तुझी घागर नळाला लाव, पाणी थिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव, पाणी थिपाया लागलं, तुझी घागर नळाला लाव, पाणी थिपाया लागलं. जय वंदे जय पाणी थिपाया लागलं, तुझी घागर
कीर्तन, रात्रभर कीर्तन चालू. बरोबर मी तुमच्या सोबत आहो, म्हणजे तुमचा भाऊ म्हणा, फक्त मी पहिल्या घरचा. द्या आवाज, बोलो भारत माता की. आई वडिलांची सेवा करायची. तुम्हाला असं वाटतं का हे फालतू ठेवलं म्हणत असं यायचं आजपर्यंत बरं होत असत म्हणत ना, असं काही होत नाही. द्या आवाज, बोलो राष्ट्र माता जिजाऊ की. आई वडिलांची सेवा करायची लग्नापर्यंतच. बरोबर हो म्हणणारा पुस्तक घेऊन जा बाळा. पुस्तक घेऊन जा ना, हे 15 रुपयाचं पुस्तक आहे आणि हे 20 रुपयाचं पुस्तक आहे. माझे गुरु सत्यपाल महाराज ज्यानं 50 सप्तखंजरी वादक निर्माण केले. माझे मार्गदर्शक संगपाल महाराज, दुसरे मार्गदर्शक उदयपाल महाराज आणि माझे मित्र आकाशपाल महाराज निसताने याने पुस्तकं तयार केले. आमचे गुरु सत्यपाल महाराज आणि आम्ही वाटत असतो पुस्तक फुक. ये ये ना, ये त्याने माईक दे रे. काय नाव आहे तुझं? इथं का तिथं? काय नाव आहे? वा, एवढं स्पीड का? वडिलाचं नाव काय तुझ्या? मुंजाजी. वा, आडनाव? होळकर. बस झाकली मूठ 1.25 लाखाची. याच्या पलीकडे जाऊ नको तू. कोणत्या वर्गामध्ये आहे तू? 6व्या. 6व्या. कार्यक्रम कायच्या निमित्ताने चालू आहे? जयंती. कोणाची? हा, माईक म्हणून सांगतो. माईकची एलर्जी आहे का बापू तुला? हा, अहिल्यादेवी होळकर. किती जयंती चालू आहे? 299. 299 गुरु आहे ना. का नाव आहे यायचं? अहिल्यादेवी होळकर. माईक मध्ये बोल बाबू थोडस. अहिल्यादेवी होळकर. होळकर. त्या वडिलाचं नाव काय? माईक जवळ घ्या थोडंसं. त्या वडिलाचं नाव काय? बाबाचं नाव? डॅडी, पप्पा? मुंजाजी. मुंजाजी. त्याच्या वडिलाचं? आबाजी. त्याच्या वडिलाचं? पूर्वाजी. त्याच्या वडिलाचं? चलाजी. त्याच्या वडिलाचं? तुला टोले ते नाही दिले रे. हा? तू चांगला जागृत झाला पाहिजे. कायच्यासाठी ठेवते ही जयंती? जयंती कायच्यासाठी ठेवते? जयंती म्हणजे कार्यक्रम कायच्यासाठी करते बा? हा, कशासाठी करतो कार्यक्रम? त्याने विचार करू पहिले. त्याने पहिले जागृत होण्यासाठी कार्यक्रम राहते ना, हो का नाही? तू तो फुल बॅटरी चार्जिंग दिवसून राहिला रे. कि प्यारा हिंदुस्तान है, गोरवालों की शान है, वीरों का मैदान है, इसमें भक्तों के भगवान है. प्यारा हिंदुस्तान है, गोपालों की शान है, वीरों का मैदान है, इसमें भक्तों के भगवान है. वीरों का मैदान है, इसमें भक्तों के भगवान है. भारत माता की जय. वा, तुझी बॅटरी फुल चार्जिंग आहे. आई वडिलांची सेवा करायची हो. लग्नापर्यंतच. हो. कोणत्या देवाचा अंगारा घेऊन तुझं स्वागत करू मी?
आजी मावशी तुम्ही जा ऊस कापले झोपा तुमच्या सातबाऱ्याचा आटो तुले जन्म कोण दिला हा आई ना तुझे कपडे कोण धुते आई तुले जेवायला कोण देते आई म्हणजे विरुद्ध पार्टीचा दिसू राहिला का तू बापाचं नाव घेशील का नाही हा? नाहीच म्हणून राहिला तू असा काऊन करते तुले खाऊले पैसे कोण देते पप्पा आणि आता आई म्हणजे जिकडे स्वतः असली तिकडे भागून राहिला का तू असं करू नको लोक नाव मोठं ठेवते जिकडे स्वतः असली तिकडे ज्या पंक्तीत जेवायला जाते ना त्या पंक्तीची मग बुंदी सरून जाते आणि कडी सरून जाते बाहेर जर येऊन पाहिलं तर मग चप्पल चोरीला जाते पण असं करणं आहे अरे ज्या आई वडिलांनी